नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सुहास डमडेरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत एका ॲडव्हर्टाईजबद्दल, की जी ॲडव्हर्टाईजमेंट निघालेली आहे क्लरिकलच्या पोस्टची आणि बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंचसाठी. तर डिटेलमध्ये पाहूया की ॲडव्हर्टाईजमध्ये काय आहे नेमकं आणि कशाप्रकारे एक्झाम कंडक्ट होणार आहे, काय एक्झाम फीस असणार आहे आणि इतर ते डिटेल्स. ॲडव्हर्टाईजमेंटचं टायटल बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे टायटल आहे आणि नागपूर बेंचसाठी स्पेशली क्लरिकलच्या जागा निघालेल्या आहेत. याच्यामध्ये 14 ह्या एक्झिस्टिंग आहेत, सध्या करंट व्हॅकन्सीज आहेत ना, एक्सपेक्टेड 31 आहेत. तर या कॉमन जागांसाठी म्हणजे एक 45 जागांसाठी ही व्हॅकन्सी आहे. पुढे पाहूया आणखी यामध्ये पुढे काय काय दिलेलं आहे. इनिशियल स्टेजला पे स्केलबद्दल बोललेलं आहे त्यांना की पे स्केल काय असणार आहे क्लरिकल पोस्टचा. जनरली हा पे स्केल आहे. एक अराउंड कॅल्क्युलेशन जर केलं तर 40च्या आसपास सॅलरी राहील. एक अंदाज आहे, कमी जास्त होऊ शकते, पण एक 40च्या आसपास असेल. तर आपला क्रायटेरिया पाहूया की याच्यासाठी काय आणि काय नाही. एज लिमिट पहा, एज लिमिट दिलेली आहे ते जनरल कॅटेगरीसाठी मिनिमम 18, मॅक्झिमम 38. म्हणजे भरपूर जणांना प्रश्न असतो की बँकिंग एक्झाम देत आहेत, मग कधी कधी एजचा प्रॉब्लेम येऊन जातो, 30 वर्ष पूर्ण होतात, मग काय करायचं पुढं. तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्याच्यानंतर शेड्यूल कास्टसाठी पण इथे पाहू शकतो आपण, किंवा ज्या काही रिझर्वेशन आहेत त्या कॅटेगरींसाठी. ओके. आणि जे काय करंट एम्प्लॉई आहेत त्यांना मिनिमम 18 आहे आणि मॅक्झिममची गरज नाही, ते कधी पण कोणत्या एजपर्यंत या ॲडमध्ये क्लरिकल पदासाठी अप्लाय करू शकतात. आणखी बघूया पुढे ॲडमध्ये काय दिलेलं आहे महत्त्वाच्या गोष्टी. एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्वात महत्त्वाचा मुद्दा चालू होतो की या पदासाठी कोण कोण अप्लाय करू शकतं, त्यासाठी काय काय मिनिमम क्रायटेरिया पाहिजे. सगळ्यात पहिले डिग्री पाहिजे आपल्याला, कोणतीही डिग्री. आणि डिग्री इन लॉ, बघा इथं लॉबद्दल उल्लेख केलेला आहे. ज्यांचं LLB वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी प्रेफरन्स राहील, त्यामुळे इथं LLB असणाऱ्यांसाठी सुद्धा आणखी सुवर्ण संधी आहे. ओके. त्याच्यानंतर काही टायपिंगचे काही सर्टिफिकेट असतात ते पास झालेले पाहिजे. स्पीड आहे 40. त्याच्यानंतर तिसरा नंबरचा मुद्दा बघा, आपण 2 पाहिलेले आहेत, डिग्री, त्याच्यानंतर टायपिंग स्पीड. कॉम्प्युटर सर्टिफिकेटबद्दल बोललेलं आहे की MSCIT वगैरे जे कोर्सेस असतात ते क्वालिफाय असलेले पाहिजे, किंवा इक्विव्हॅलंट जे काही कोर्सेस असतील ते सुद्धा त्याला असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे कॉम्प्युटरच्या कोर्सेसबद्दलचा. बाकी काही डिटेल्स दिलेले आहेत की कोणत्या कोणत्या टेक्निकल एज्युकेशन म्हणजे कुठे कुठे ITI झालेलं आहे ते, त्याबद्दलचं सविस्तर आहे. तर प्रत्येक गोष्ट इथं एक्सप्लेन नाही करता येणार वेळेअभावी. तर ज्या गरजेच्या गोष्टी आहेत आपण त्याच गोष्टीवर पाहणार आहोत. त्यामुळे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत हे तर शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन मिळते, पण त्यांना डिटेलमध्ये पण पाहावी एकदा की आणखी कोणत्या कोणत्या ॲप्लिकेबल गोष्टी आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं सबमिट करायचं त्याबद्दल माहिती आहे. जनरली आपल्याला माहिती असतं कशा प्रकारे आपण फॉर्म वगैरे ऑनलाईन भरतो ते. त्यानंतर महत्त्वाची वेबसाईट, या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. 11 वाजता सुरू होणार आहे, 13/5 म्हणजे 13/5ला सुरू झालेला आहे आणि 27/5पर्यंत आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे. या पदासाठी आपल्याला अप्लाय करता येणार आहे. रजिस्ट्रेशन फीस 200 रुपये असेल. सिक्वेन्स सांगितलेला आहे की फॉर्म भरताना माहिती आपल्याला कशी भरायची आहे. आधी 10वी, त्याच्यानंतर 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, हा एक चढता क्रम इथे दिलेला आहे त्यांनी. स्क्रीनिंग टेस्ट म्हटलं जातं, जसं की ती एक्झाम असते एक सिंगल एक्झाम, त्या एक्झामला त्यांना स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय काय असणार आहे ते पाहून घ्या. मराठी सब्जेक्ट आहे 10 मार्कांसाठी.
त्याच्यानंतर इंग्लिश आहे, स्पेलिंग, ग्रामर, सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स. 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. जनरल नॉलेज म्हणजे जनरल अवेअरनेस आहे, 10 क्वेश्चन्स 10 मार्कांसाठी. आणि कॉन्ट 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. सेम कॉन्टचाच पार्ट आहे अरिथमॅटिक्समध्ये. 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी. आणि कॉम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन्स असणार आहेत, 10 क्वेश्चन्स 10 मार्कांसाठी. मित्रांनो, इथे एक पाहायला गेलं तर एक 10 मार्काचं मराठीचं क्वेश्चन्स आहेत, जे की थोडेसे वेगळे आहेत. नाहीतर जनरली जी बँकिंगची तयारी करतात मुलं त्यांचा जवळपास सिलेबस हा इथे यूज झालेला आहे. ॲडिशनली फक्त तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जनरली भरपूर जणांकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असतं, त्यामुळे ही ॲड स्पेसिफिकली त्यांना खूप युजफुल आहे. हे पहा मित्रांनो की एक्झाम कशी कंडक्ट होणार आहे त्याबद्दलचं सांगितलेलं आहे की मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन्स आणि स्क्रीनिंग टेस्ट ही इंग्लिशमध्ये असेल, पूर्ण मराठी लँग्वेजचे क्वेश्चन सोडून. मॅक्झिमम 90 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत, म्हणजे 90 मार्कांसाठी क्वेश्चन असणार आहेत. आणि पासिंग क्रायटेरिया हा 45 आहे, म्हणजे 50% मार्कांना पासिंग आहे. मिनिमम 50% मार्क्स तुम्हाला घ्यायचेच आहेत, कंपल्सरी आहे. इंग्लिशची टायपिंग स्पीडची पण एक्झाम होणार आहे. त्यानंतर वायवा म्हणजेच इंटरव्ह्यू 40 मार्क्सचा. आणखी एक मित्रांनो इथं त्यांना नमूद केलेलं आहे की मॅक्झिमम 20 मार्क्सची टायपिंगची स्पीड असेल आणि मिनिमम 10 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, म्हणजे इथे पण 50%चा क्रायटेरिया आहे. आणि वायवा म्हणजेच इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहेत. आणि इंटरव्ह्यू 40 मार्काचे दिले आहेत. इथं काय क्रायटेरिया दिलं नाही त्यांना की किती असतो, पण जनरली इंटरव्ह्यूचा क्रायटेरिया पण 40 ते 50% मार्कांचा असतो. म्हणजे आपण इथं असं कन्सिडर करू शकतो की 20 ते 25 मार्क्स मिनिमम क्रायटेरिया हा असावा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होईल त्याबद्दल दिलेली माहिती. आणखी पाहूया आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का इथे. सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टबद्दल इथं काही माहिती दिलेली आहे. बस काही प्रोफार्माज आहेत खाली. तर मित्रांनो हे एक उपयुक्त ॲड आहे. या पदासाठी बोलायचं झालं तर क्लरिकलचं पद हे जनरली म्हणजे एवढ्या लोडचं काम नाही आहे तिथे. आणि स्पेशली तुम्ही काम करता हायकोर्टमध्ये तर कामाचं स्वरूप नक्कीच खूप चांगलं असतं कम्पॅरेटिव्हली कोणत्याही क्षेत्रातल्या क्लरिकलपेक्षा. रिझन बिहाइंड हे आहे की क्लेरिकलमध्ये स्पेशली या ज्युडिशरीमध्ये जिथं आपण काम करतोय तिथे एक वेगळा रिस्पेक्ट असतो. ऑफकोर्स भारताची न्यायव्यवस्था ही खूप चांगल्या प्रकारची आहे आणि सर्वत्र त्याचा मान आहे. इवन भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही त्या न्यायव्यवस्थेला खूप रिस्पेक्ट दिला जातो. तर त्या जॉबला पण खूप रिस्पेक्ट असतो. जनरली बँकिंग क्लर्कचं विचार करायला गेलो एखाद्या बँकेत जाऊन आपण बघितलं ते क्लर्कचं कसं काम असतं, तर त्या कम्पॅरेटिव्हली इथलच्या क्लर्कचं काम हे खूप चांगल्या प्रकारचं असतं. आपल्याला आपल्या कामातच एंगेज राहायचं असतं. कोणताही काही कस्टमर किंवा क्लायंट येऊन तुम्हाला इथे बोलणार नसतो. जे असतात ऑफिशियल स्टाफ येणार, ॲडव्होकेट्स येणार, बस ते लिमिटेड स्टाफ तिथलचाच येऊन तुम्हाला बोलेल आणि त्यांचंच तुमच्याशी कम्युनिकेशन असेल डेली. तर ही थोडक्यात माहिती होती एक क्लरिकलच्या पदासाठी निघालेल्या ॲडव्हर्टाईजविषयी. अशा ज्या काही माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, ऑल द बेस्ट.